नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हंगामापासून अर्थात खरीप 2025 पासून राज्यामध्ये सत्यप्रभ बियाणांची विक्री वितरण हे साती पोर्टलद्वारे करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR हा 25 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रमाणित बियाण्याच्या उत्पादनांपासून विक्रीपर्यंतची प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यासाठी सहनियंत्रण ठेवण्यासाठी साती पोर्टल विकसित केलेलं आहे. आणि याच पोर्टलच्या माध्यमातून टप्पा 1 आणि टप्पा 2 राबून सत्यप्रभ बियाणं आहे, जे काही एक प्रमाणित बियाणं आहे. या प्रमाणित बियाणांच्या उत्पादना आणि शेतकऱ्यांपर्यंत वितरण हे दोन्ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी टप्पा 1 आणि टप्पा 2 असे 2 टप्पे आखण्यात आलेले आहे. यांच्यामधील टप्पा 1 मध्ये राज्यामध्ये सुद्धा प्रामाणिक बियाणांचं बीजोत्पादन वगैरे या प्रक्रिया पार पाडलेल्या आहे. आता यांच्यात अंतर्गत टप्पा 2 आता राज्यांमध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या पोर्टलच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांपर्यंत प्रामाणिक बियांचं पैदागार जे की बियाणांचं वितरण देखील केलं जाणार आहे. या सत्यप्रभ बियाणांचं साते पोर्टलवरती वितरण करण्याचे उद्देश काही देण्यात आलेले आहे, ज्यांच्यामध्ये सत्यप्रभ बियाणे मुख्यतः खाजगी बियाणे उत्पादक संस्था मार्फत उत्पादित केलेले संशोधित वाणांचे बियाणे असणार आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध होणाऱ्या बियाणांमध्ये 70 ते 80% सहभाग हा सत्यप्रभ बियाण्याचा असणार आहे. बियाणे वितरण प्रणालीद्वारे शोधण्यायोगात जी काही ट्रेसेबिलिटी असेल ती वाढवण्यासाठी यांच्यामध्ये मदत होणार आहे. बियाणांच्या संपूर्ण प्रवासावरती म्हणजेच की बियाणे बनवण्यापासून बियाणांच्या उत्पादनापासून त्यांच्या वितरण विक्रीपर्यंत त्यांच्यावरती पूर्णपणे नियंत्रण ठेवता येणार आहे. आणि त्यांच्यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाणांचं वितरण किंवा ज्यांच्यामध्ये होणारी फसवणूक हे टाळता येणार आहे. बनावट, कालबाह्य आणि अनधिकृत बियाणांच्या विक्रीला कुठेतरी निर्बंध लागणार आहे. यांच्या माध्यमातून होणारे गैरव्यवहार आता टाळता येणार आहे. शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांपासून या ठिकाणी बचाव करता येणार आहे. बियाणे उत्पादक कंपन्यांना वितरण आणि विक्रेते यांच्यामधील समन्वय वाढवून शेतकऱ्यांना व्यवस्थित वेळेवरती बियाणं मिळवण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. परराज्य उत्पादित होणाऱ्या परंतु महाराष्ट्रात विक्री होणाऱ्या बियाणं सुद्धा साती पोर्टलच्या द्वारे नियंत्रित करता येणार आहे. आणि यांच्यामुळे शेतकऱ्यांना योग्य आणि खात्रीशीरपणे बियाणं मिळवण्यासाठी मदत होणार आहे. अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण उद्देश हे साती पोर्टलद्वारे बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि आता हे जे काही 2025च्या खरीप हंगामामधील बियाणं उपलब्ध केले जाईल याची पूर्णपणे ट्रेसेबिलिटी ही साती पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार आहे. हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा GR आपण महाराष्ट्र.gov.in वरती पाहू शकता. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.